आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळामध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर महापालिकेचा प्रचाराचा अंतिम टप्पा आलेला आहे. आता काही क्षणातच प्रचार बंद होईल, छुपा प्रचाराला सुरुवात होईल. प्रभाग क्रमांक 12मध्ये काँग्रेसचे उमेदवार ईश्वर परमार यांची प्रचंड हवा तयार झालेली आहे. कारण यापूर्वी ईश्वर परमार यांच्या वहिनी निवडून आल्या, भाऊ निवडून आले. स्वतः ईश्वर परमार 2 वेळा निवडून आलेत. गेले 25 वर्षे महापालिकेत परमार कुटुंब आहे. अतिशय चांगलं काम, अतिशय चांगला संपर्क, सगळ्यांचा हक्काचा माणूस, हक्काचा कार्यकर्ता म्हणजे ईश्वर, अशी ईश्वरची ओळख आहे. त्यामुळं प्रभाग क्रमांक 12मध्ये ईश्वर परमार यांची हवा झालेली आहे. अनेक सामाजिक कामात ईश्वर परमार यांचा पुढाकार असतो. महापालिकेतल्या कर्मचाऱ्यापासून ते सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत सर्वांच्यात मिळून मिसळून वागणारा कार्यकर्ता म्हणून ईश्वर परमार यांची ओळख आहे. काँग्रेस पक्षानं या प्रभाग क्रमांक 12मध्ये मोठी ताकद लावलेली आहे. ईश्वर परमार यांच्या स्वभावामुळं आणि चांगला कार्यकर्ता असल्यामुळं त्यांनाही अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारसंघातून मिळत आहे. आपल्या हक्काचा ईश्वर पुन्हा नगरसेवक व्हायला पाहिजे असा निर्धारच प्रभागातील जनतेने केलेला आहे. त्यामुळं ईश्वर जिथे जाईल प्रचाराला तिथे प्रचंड प्रतिसाद त्याला मिळत आहे. प्रचंड सर्वत्र त्याला उत्स्फूर्त स्वागत होत आहे. अनेक तरुण मंडळांनी उघडपणे ईश्वर परमार यांना पाठिंबा दिलेला आहे. एक चांगला कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा कार्यकर्ता म्हणून ईश्वर परमार यांच्याबद्दल एक सहानुभूती या प्रभागात तयार झालेली आहे. त्यामुळं परमार यांना निवडून देण्यासाठी अनेक मंडळे, तालीम संस्था, ज्येष्ठ नागरिक, अनेक युवक आणि युवक संघटना हे सगळे आता एकदम कार्यरत झालेले आहेत. त्यामुळे ईश्वर परमार यांची प्रभाग क्रमांक 12मध्ये प्रचंड हवा झालेली आहे. ईश्वर आपल्या हक्काचा हे वाक्य आता प्रत्येकांच्या पर्यंत पोचलेलं आहे. त्यामुळं हा हक्काचा कार्यकर्ता महापालिकेत पोचलाच पाहिजे यासाठी प्रत्येकाने निर्धार केलेला आहे. प्रत्येकजण आता ईश्वरच्या प्रचारात सहभागी झालेला आहे आणि ईश्वरला नगरसेवक करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झालेला आहे. त्यामुळंच प्रभाग क्रमांक 12मध्ये ईश्वर परमार हे पुन्हा नगरसेवक होणार असा विश्वास या भागातील अनेक कार्यकर्त्यांनी आणि स्वतः ईश्वर परमार यांनीही व्यक्त केलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं हात या चिन्हावर ईश्वर परमार हे या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.